लंडनच्या वस्तू संग्रहालयातून भारतात वाघनखं आणण्यात येणार आहेत आणि ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरली असल्याचा दावा सरकारचा होता। मात्र आता कोल्हापूरमधील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी यावर जोरदार आक्षेप घेतलाय। खरं तर इंद्रजित सावंत यांनी केलेल्या या दाव्यामुळे आता शिवप्रेमींसह महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये खळबळ निर्माण झाली आहे। इतिहासाचा अभ्यास नसलेला सांस्कृतिक मंत्री महाराष्ट्राला मिळाला आहे अशी टीकाच इंद्रजित सावंत यांनी केली आहे। तर या वादामध्ये आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ही उडी घेतली आहे। अगोदरपासूनच सांगत होतो, पण ही वाघनखं या संग्रहालयानं बघा, मला 1 मार्च 2024ला सुद्धा पत्र लिहिलं आहे, अगदी विस्तृत पत्र आहे। मी त्यांच्याशी पत्रव्यवहार करायला लागलो, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी ते मान्य केलेलं होतं की वाघनखं शिवाजी महाराजांची नाही आहेत, कारण राजकीय हेतून प्रेरित होऊन एका विशिष्ट विचारधारेची मतं लोकांमध्ये थोपवण्यासाठी अशी शिवाजी महाराजांची जी नसणारी गोष्ट म्हणजे तोतया वाघनखं ही लोकांसमोर ते आणायला लागलेली आहे। लंडनमधून आणली जाणारी वाघनखे ही छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे नाहीत असा दावा इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी 8 जुलै 2024ला केलेला आहे। आणि म्हणून इंद्रजित सावंत यांच्या दाव्यातल्या तथ्याबद्दल सुधीर भाऊ किंवा शासनानं निवेदन करावे। अध्यक्ष महाराज, मला सांगायला आनंद होतोय की 19 जुलैला हे वाघनख साताऱ्याच्या सरकारी म्युझियम मध्ये छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व त्या ठिकाणी असणारे सरदार यांच्या उपस्थितीमध्ये 19 तारखेला हे वाघनख साताऱ्याच्या संग्रहालयामध्ये दर्शनासाठी ठेवले जाणार आहे। आणि यासोबतच शस्त्रास्त्र दालनाचं उद्घाटन सुद्धा 19 तारखेला होणार आहे, ज्याचं निमंत्रण मी सभागृहातल्या सर्व सदस्यांना व महाराष्ट्राच्या तमाम शिवभक्तांना या माध्यमातून देतोय।